श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। हरिक्षीराम्बुधे स्वैरं भवघर्मरिपोर्मनः विहरा हरहश्चित्र चारित्र चरितोर्मिषु। श्री भावी समीर वादिराज स्वामीजी मंगलाचरण श्लोकामध्ये हरीच्या स्तुतीच्या रूपाने आपल्या मनाला उपदेश करतात. हे मनहा, हे माझ्या मना, भवघर्म रिपोहो, भव म्हणजे संसार, घर्म म्हणजे ताप आणि रिपोह म्हणजे शत्रूचा. हरिक्षीरांबुधे, हे हरी श्रीहरिरूपी क्षीरांबुधी म्हणजे क्षीरसमुद्र, त्याच्या चित्र चारित्र चरितोर्मिषु म्हणजे आश्चर्यकारक अशी चरित्रे, जगतसृष्टी आदी घटना, त्यामध्ये समर्थ असणाऱ्या उर्मी म्हणजे लाटा तरंग, यामध्ये अहरहा म्हणजे प्रतिदिन नेहमी, स्वैरम यथेष्ट असा विहार कर. श्री वादिराज स्वामींच्या अद्वितीय अशा तीर्थप्रबंध ग्रंथाला श्री नारायण भट्टोपाध्याय व्याख्यान करतात. श्री हरी विष्णू हा सकल तीर्थाभिमानी आहे, सकल तीर्थांचा स्वामी आहे. त्यामुळे वादिराज स्वामीजी हा श्रीहरी जणू क्षीरसमुद्र असे सांगतात. मनुष्याचे मन हे संसार तापाने पोळलेले आहे. या पोळलेल्या तापलेल्या मनाला आपल्याला शांत करायचे असेल तर आपल्याला समुद्राच्या लाटांमध्ये विहार करायचा आहे. आपण नेहमी पाहतो, जेव्हा समुद्राच्या लाटांमध्ये आपण विहार करतो तेव्हा आपल्याला शांती मिळते, थोडा वेळ का होईना आपले रंजन होते. म्हणूनच आपल्याला देखील आपले मन शांत करायचे असेल तर समुद्राच्या लाटांमध्ये खेळायचे आहे, विहार करायचा आहे. पण या लाटा कोणत्या, हे तरंग कोणते? संसाररूपी तापाचा शत्रू असणाऱ्या श्रीहरिरूपी क्षीरसमुद्राच्या या लाटा, अनंत अशा लाटा, श्रीहरीच्या आश्चर्यकारक अशा घटनांनी युक्त अशी ही चरित्रे, त्या चरित्ररूपी लाटा, या लाटा संसाररूपी तापाचे शमन करण्यामध्ये नक्कीच समर्थ आहेत. अशा या लाटांमध्ये, अशा या तरंगांमध्ये तू मनसोक्त विहार कर, असा उपदेश वादिराज स्वामीजी मनाला करतात.